सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली। जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकानं आपल्या 2 मुलांना आणि पत्नीला विष पाजून स्वतः आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलंय। आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकानं 22 पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती। ती पोलिसांना मिळाली। शेअर मार्केटच्या नादाला लागून कोट्यावधी रुपयांच्या नुकसानामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। ही घटना बार्शी तालुक्यातील हत्तीस गावात गुरुवारी घडली असून या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणातील मृत मुख्याध्यापकाचं नाव योगेश पाटील असं आहे, तर पत्नी माधुरी, मुलगा शिवांश पाटील, मुलगा अथर्व पाटील अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत। योगेश पाटील हे नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। काही काळापासून ते शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक करत होते, मात्र शेअर मार्केटमुळे सातत्याने घसरण होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। तब्बल 1,80,80,00,000 रुपयांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर झालं। या कर्जाचा बोजा वाढू लागला, यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते। याच तणावातून योगेश पाटील यांनी आपल्या पत्नीला आणि 2 चिमुकल्यांना आईस्क्रीममधून अत्यंत जहाल असं विष दिलं। विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच तडफडून तिघांचाही मृत्यू झाला। कुटुंबातील सर्वांचा श्वास थांबल्याची खात्री पटल्यावर योगेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। योगेश पाटील यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलाप्रकरणी सुसाईड नोटमध्ये आईची माफी मागितली। तसेच नातेवाईकांकडून योगेश यांनी पैसे घेतले होते, याबद्दलही त्यांनी सुसाईड नोटमध्ये दुःख व्यक्त केलं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरले।